बार्शीच्या लॉजमध्ये तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, तरुणासह त्याच्या आईला पोलिसांकडून अटक। बार्शी कुर्डवाडी बाह्यवळण रस्त्यावर लॉजमध्ये शिक्षित तरुणीला बोलावून घेऊन तरुणाने तू माझ्याशी विवाह कर अन्यथा जीव देईन अशी धमकी दिल्यामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली। बार्शी तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुण व त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। विपुल विजय बोकेफोडे, सुवर्णा विजय बोकेफोडे राहणार भीमनगर बार्शी अशी गुन्हा दाखल झालेल्या व अटक झालेल्यांची नावे आहेत। सोमनाथ क्षीरसागर राहणार तावडी तालुका बार्शी यांनी फिर्याद दाखल केली। सुवर्णा क्षीरसागर वय वर्ष 22 असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे। ही घटना शनिवारी सायंकाळी 6:30च्या दरम्यान उघडकीस आली आहे। सोमनाथ क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की मागील 2 वर्षापासून त्यांची मुलगी सुवर्णा हिला तिचा मित्र विपुल बोकेफोडे याने तिच्याशी लग्न कर म्हणून मागे लागला होता। त्याच्या हाताच्या नसा कापून घेऊन जीव देण्याच्या धमक्या देत होता। तसेच त्याची आई सुवर्णा बोकेफोडे हिने लग्नाच्या कारणावरून वेळोवेळी सुवर्णा हिला फोन करून मानसिक त्रास देऊन तिचा छळ केला। अखेर सुवर्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली। पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव याबद्दल तपास करीत आहेत। जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा।